अमरावतीच्या नागरिकांनी मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान करावं आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून आणण्याकरता आमच्या पक्षाच्या पाठीशी राहावं अशी विनंती करण्याकरता आम्ही या पत्रकार परिषदेला आलो आहे। मताचं कर्ज मागतो आहे। मतदान घेऊन पडून जाणारे खूप लोक आहेत, पण भारतीय जनता पक्ष हा मत हे कर्ज समजतो आहे आणि 5 वर्ष अमरावतीच्या जनतेच्या आशा अपेक्षा, अमरावतीच्या जनतेच्या सुरक्षितता राखण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत। अमरावती महानगरपालिकेतील जनता ही विकसित अमरावतीचा विचार करते आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताना 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र याचं विजन तयार केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने 2047 हा महाराष्ट्राकरता देशातलं सर्वोत्तम राज्य पुढे करण्याकरता देवेंद्रजी काम करत आहे आणि यासोबतच विकसित अमरावती करण्याचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे। 2047ला अमरावतीमध्ये जी जनसंख्या असेल त्या जनसंख्येच्या आधारावर अमरावतीमध्ये जनतेच्या मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या ज्या गरजा आहेत, मोदीच्या सरकारच्या ज्या योजना आहेत, देवेंद्रजीच्या सरकारच्या योजना आहेत, या सर्व योजनाला घेऊन विकसित अमरावतीचा विचार आम्ही केला आहे। अमरावतीमध्ये जनतेच्या सुरक्षिततेकरता या शहराला उत्तम असं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, या शहराची कोणीही बदमाशी करू शकणार नाही। ज्या एखादा उद्दिष्ट ठेवून जर चोरटे किंवा दरोडेखोर किंवा गुंडागर्दी करणारे लोक, जातीय दंगल करणारे लोक या शहरामध्ये तात्काळ जेरबंद व्हावे याची योजना आपण तयार केली आहे। पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये आम्ही अमरावती शहराकरता 110 कोटी रुपये मागतोय। सोबतच दुसरी जी महत्वाची जबाबदारी आहे की अमरावतीच्या जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे। मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून विचार केला आहे की अमरावतीमध्ये जी घरं 15/10/2024 पूर्वी ज्या जागेवर बांधकाम झाली आहे, पण तुकडेबंदी कायद्याच्या बळगा असल्यामुळं त्या घरांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देता आलं नाही, रजिस्ट्री करता आली नाही, घरं नियमितीकरण करता आले नाही, लेआउटमध्ये घरं बांधले पण लेआउट नियमित नाही, कुणी आलं कुणी लेआउट टाकलं, असंही टाकलं, लोक फसवून चालले गेले। या सर्व घरमालकांना सुरक्षित करण्यासाठी आम्ही आता तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे आणि त्यामुळे अमरावती शहर आणि जेवढा काही अमरावती भागामधील ग्रामीण भाग आहे सर्व घरं कायदेशीर करून त्यांचा
प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. सोबतच या शहरामध्ये शासकीय जागेवर जे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे आणि जे अमरावतीच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे रहिवासी क्षेत्र आहे आणि सरकारी जागेवर बसलेले आहे अशा लोकांचे पट्टेवाटप करून या सर्व लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2.5 लाख रुपयाचं घर देण्याची योजना आम्ही करतो आहे. या शहराला किरायाने राहणारे, रेंटवर राहणारे अनेक वर्ष या शहरात राहतात, पण त्यांचं घर नाही आहे, प्लॉट घेऊ शकले नाही, भूखंड घेऊ शकले नाही. अशा लोकांना सुद्धा म्हाडाच्या स्कीमच्या माध्यमातून काही सरकारी भूखंड, महसूल खात्याचे काही आमच्या जमिनी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला देणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचाही प्रकल्प या ठिकाणी पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोबतच आता आम्ही या अमरावती शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे जे मी यापूर्वी सांगितलं की व्यक्तिगत स्वरूपाचे घरं, एकीकडे स्कीम तयार करून म्हाडाची स्कीम करून प्रधानमंत्रीचे घरं आणि दुसरीकडे व्यक्तिगत जे लाभार्थी आहेत त्यांची घरं. या ठिकाणी आमचे पंकज भोयर या विभागाचे मंत्री आहे, राज्यमंत्री आहे, त्यांनी अमरावतीकरता एक चांगल्या पद्धतीचे प्रधानमंत्री आवास योजनेचं मॅपिंग करून सर्वच वर्गाकरता उद्या अमरावतीचा कुठलाही नागरिक असो त्यांनी जर घर मागितलं त्याला घर देण्याचं सर्वांसाठी घरे ही योजना राबवण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करतो आहे. अमरावती शहरामध्ये काही जागा अशा आहेत ज्या अतिक्रमित झालेल्या आहेत. व्यापारी व्यावसायिक स्वरूपाच्या जागा आहेत, त्या सरकारी आहेत, महानगरपालिकेच्या आहे, काही जागा शासनाच्या आहे, नजूलच्या आहेत. या सर्व जागा उद्या MSSRDCच्या माध्यमातून या जागेचं डेव्हलपमेंट करण्याचा विचार आम्ही करतो आहे आणि त्याचाही आम्ही या ठिकाणी योजना तयार केली आहे. MSSRDC एक जी शासनाची कंपनी आहे त्या कंपनीसोबत महानगरपालिकेचा करार करून या कराराच्या माध्यमातून आपण 10-12 जागा अमरावतीमध्ये ज्या महत्वाच्या आहेत त्या डेव्हलप करून चांगले मॉल, चांगले पार्किंग, काही ठिकाणी शाळा, काही ठिकाणी उद्यानं असाही निर्णय आपण करतो आहे. नेहरू मैदान जसं आहे तसं कायम ठेवून नेहरू मैदानाचा विकास, या ऐतिहासिक मैदानाला कुठल्याही पद्धतीचं डॅमेज नाही होऊ देता त्याचं जे काही ऐतिहासिक स्वरूप आहे ते कायम ठेवून या ठिकाणी नेहरू मैदानाचा विकास करण्याची योजना आपण तयार केली आहे. अमरावतीचा जो उड्डाणपूल आहे, जो अनेक वर्षापासून तो उड्डाणपूल आहे पण आता तो डॅमेज झाला, त्याला महारेल सोबत आता आम्ही MOU करून माननीय मुख्यमंत्री यांनी या उड्डाणपुलाचं पुनर्बांधणीचा निर्णय विधानसभेच्या अधिवेशनावेळी घेतलेला आहे. अमरावतीमध्ये तंत्रज्ञान IT पार्क, इथले मुलं बेंगलोर, हैदराबाद, पुण्याला जातात. एक मोठा IT पार्क शहरामध्ये येईल याकरताही प्रस्ताव आम्ही तयार करणार आहोत. आपली पिण्याच्या पाण्याची योजना जी अपूर्ण आहे ती लवकर पूर्ण करायची आहे. महानगरपालिकेला मी पालकमंत्री असताना आता परवा नवीन स्वच्छताचे निविदा काढलेल्या आहे. आता आपण जुन्या पद्धतीने नाही तर नवीन पद्धतीने जो कचरा आहे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्याचंही एक आता नवीन निविदा आली आहे. जुनी पद्धती होती ती बंद केली आहे आणि त्यामध्ये जुन्या पद्धतीमध्ये कंत्राटदार हे काहीच काम करायचे नाही. पण आता आमच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी मी स्वतः याचं प्रेझेंटेशन घेतलं आणि आता नवीन निविदा प्रकाशित करून त्या ठिकाणी कचऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याची योजना आपण तयार केली. जलशुद्धीकरण, जलवाहिनीची कामं लवकरच पूर्ण होणार आहे. या ठिकाणी छत्री तलावाचा पर्यटन स्थळाचा विकास आपण करतोय त्याची योजना आपण तयार केली. भुयारी गटर योजनेचाही प्रकल्प आपण राबवण्याचा विचार करतोय त्याची योजना आपण तयार केली आहे. आपली जुनी लाल शाळा जी आहे नेहरू मैदानाची ती लाल शाळा आणि एक टाऊन हॉल तिथे बांधण्याचाही निर्णय आपण करतोय. आताच आपण बघितलं असाल की चिखलदरा येथे अंबादेवीच्या मंदिराला आपण जी जागा होती ती दिली
पण आता अमरावती शहरातील अंबादेवी आणि एकविरेचं मंदिर याला कुऱ्हाडी महालक्ष्मीच्या संस्थानाच्या धर्तीवर डेव्हलप करण्याचा विचार आणि तिथे आजूबाजूला जी जागा आहे कुणाचाही व्यवसाय किंवा कुणाचंही नुकसान न होता त्या ठिकाणी एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं आम्ही हाती घेतलेला आहे. त्याची योजना आम्ही तयार करतो आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचं मुख्यालय अमरावती महानगरपालिकेचं मुख्यालय फार छोटं आहे. त्यालाही विकसित करून मोठं मुख्यालय बांधण्याचा आपण निर्णय करतो आहे. बोधिभूमी संस्कार केंद्रालाही डेव्हलप करण्याचा विचार आम्ही करतो आहे. पीएम मित्रा पार्कमध्ये त्या ठिकाणी नवीन नवीन योजना आणून त्या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार देण्याची योजना आम्ही करतोय. या ठिकाणी या शहरामध्ये अंबा नाल्याचं पुनर्जीवन अंबा नाला जो आहे त्याचे पुनर्जीवन करून या शहरात जेवढे त्या ठिकाणी नाले आहेत या नाल्याची योजना संपूर्ण नाल्याचं एकत्रीकरण करून या शहरातून जे आज शहराची दुर्गंधी वाढत चालली आहे त्या अंबा नाल्याचाही या ठिकाणी आम्ही विचार करतो आहे. या ठिकाणी जे महत्वाचा विषय आहे की आपल्या अमरावतीमध्ये असे आम्ही 30-40 विषयावर आम्ही काम करणार आहोत. शेवटी मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण आपले रस्त्याची योजना असेल, प्राथमिक शिक्षणाची योजना असेल, प्रदूषणमुक्त हिरवेगार अमरावती शहराची योजना आहे, कचरामुक्त शहराची योजना असे अनेक योजना आम्ही करणार आहोत. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा संपूर्ण लक्ष अमरावती शहरावर आहे. त्यांनी या शहराला अप्रत्यक्षपणे दत्तकच घेतला आहे. आता प्रत्यक्ष दत्तक आपण घेतो त्याच्यामध्ये विकास जसं गडचिरोली त्यांनी फोन केलेला आहे. गडचिरोलीचा विकास हा देवेंद्रजीच्या हृदयातला विकास आहे. त्यांच्या हृदयातला प्रश्न आहे की बाबा गडचिरोली ही राज्यातलं सर्वात प्रगतिशील जिल्हा व्हावा. तसं नागपूर आणि अमरावती आणि राज्यातील इतरही जिल्हे, पण अमरावतीवर त्यांचं विशेष लक्ष आहे. चिखलदरा पर्यटन केंद्राचाही आम्ही या ठिकाणी स्कायवॉक वगैरे यावर्षी आम्ही पूर्ण करतो आहे. आणि चिखलदऱ्याला 4 ठिकाणी इको टुरिझम पार्क, कोलकासला वगैरे इको टुरिझम पार्क करतो आहे. त्याची आम्ही 30-30 कोटीचे 4 स्पॉट डेव्हलप करतो आहे. अमरावती शहरातले आतमधले रस्ते माननीय नितीन गडकरी साहेबांनी मी विनंती केली आहे की काही रस्ते केंद्रीय योजनेत घेऊन या ठिकाणी डेव्हलप करण्याचा विचार आम्ही करतो आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या शहराच्या विकासाकरता माझ्यावर जबाबदारी दिली आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खरं तर पुढच्या 4 वर्षामध्ये या शहराला उत्तम करण्याचा विचार आम्ही करतो आहे. माझा हा दावा नाही की सारं बदलेल, पण हा दावा आहे की जास्तीत जास्त विकास कामं मागच्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित आहे त्याचं एक इंटिग्रेटेड व्हिजन आम्ही तयार केलेलं आहे. मागच्या वेळी महापौर होते, पण तेवढं पाठबळ शेवटी पालकमंत्री महत्वाचं असतं, सरकारी महत्वाचं असतं. आज या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकार पूर्ण अमरावती महानगरपालिकेच्या पाठीशी आहे. प्रश्न एवढाच आहे की अमरावतीच्या जनतेने जर भाजपाला मतदान केलं तर आम्ही पूर्ण क्षमतेचा विकास या ठिकाणी करू शकतो. कारण महापौर, पालकमंत्री, मुख्यमंत्री, आम्ही खासदार बोंडेजी आहेत, या ठिकाणी आपले सर्वच अनुभवी नेते या ठिकाणी बसले आहे. आता पंकज भोयरी बाजूचीच आहेत, त्यांनाही आपल्यासोबत आहे, अनेक लोक आहेत. तात्पर्य हे आहे की एक आमची कमळाची बटन ही विकसित अमरावतीची बटन आहे आणि इतर लोक मला माहीत नाही काय करू शकतील, किती डेव्हलपमेंट करू शकतील. मी कुणावर या ठिकाणी आकस करण्याकरता किंवा कुणाविरुद्ध बोलण्याकरता आलो नाही. पण देवेंद्रजी असताना, मी असताना, नितीनजी असताना, आम्ही सर्व या ठिकाणी जबाबदार पदाधिकारी असताना आज अमरावतीच्या विकासाचे दारं उघडण्याचे दिवस आले आहेत आणि 5 वर्ष हे अमरावतीच्या विकासाचे महत्वाचे राहणार आहे. 2030ची अमरावती हे खऱ्या अर्थाने एक डिव्हिजन असलेलं शहर, म्हणजे हे डिव्हिजनचं शहर आहे.
मुख्यालयाचं शहर आहे। या ठिकाणी पश्चिम विदर्भाच्या मुख्यालय अमरावती आहे। त्या धर्तीवर आपण या शहराचा विकास करायचा आहे। अनेक गोष्टी माझ्या बोलण्यातून सुटलेल्या आहेत, त्या आम्ही याच्यात दिलेल्या आहेत जाहीरनाम्यामध्ये। मला असं वाटतं की अमरावतीची जनता आम्हाला आमच्या उमेदवारांना मतदान करेल आणि अमरावतीचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होईल अशी अपेक्षा मला आहे। आणि जर अमरावतीची जनता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी राहिली, देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या बाजूने उभी राहिली, आम्ही तयार केलेल्या विकसित अमरावतीच्या व्हिजनच्या सोबत राहिली, तर मला असं वाटतं की आम्ही चांगलं काम करू शकू। आम्हाला शेवटी जनतेनेच आशीर्वाद द्यायचा आहे। आम्ही घेतलेलं मताचं कर्ज 5 वर्ष इमानदारीने काम करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रवी राणांचं म्हणणं असं ठरलं की आमची भाजपसोबत युती आहे, दुसरीकडे पोटे साहेब म्हणतात की आमचं युवासैनिकांची काही घेतली नाही। आपली भूमिका काय? भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर असलेले सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करणे ही आमची भूमिका आहे। कोण काय बोलतं, कोण निवडणुकीकरता कोणाचं नाव वापरतं, यामध्ये आम्हाला काही तथ्य नाही। शेवटी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते एकसंघ राहून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार आहे याकरता प्रयत्न करणार आहोत। आणि त्यामुळे मला वाटतं की कोण काय बोललं याला आपण आता जास्त याच्यात मी पडणार नाही। 2014 मध्ये भाजपची सरकार होती आणि तेव्हा या शहरातला हॉकर्सचा प्रश्न आणि पार्किंग झोनचा प्रश्न मी तेच सांगतोय की जे आपण काही मॉल डेव्हलप करतोय, MSCIDC मार्फत करतोय, त्यामध्ये हॉकर झोनही आहे आणि पार्किंग झोनही आहे। अंडरग्राऊंड 4-5 पार्किंग करून काही पार्किंग मॉलही करतोय, त्याच्यावर आपले हॉकर झोनचे मॉल करतोय। पण या ठिकाणी फेरीवाले आहे, हाटटेलेवाले आहे, पानटेलेवाले आहे। शेवटी लोकांचा रोजगार उद्ध्वस्त करणार नाही, पण या ठिकाणी त्यांना साजेसं त्या ठिकाणी एखाद्या स्पॉटवर एखादी जागा आम्ही महसूलची बघतोय, त्यावर पूर्ण हॉकर झोन तयार करून एखाद्या मोठ्या जागेवर अंडरग्राऊंड पार्किंग करून तोही विचार आम्ही केला आहे। असं आहे की आत्ता निवडणुकीचा काळ आहे, त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ, कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे। ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे, पक्ष फार मोठा आहे। अनेक प्रभागात जाताना म्हणतात घरभेटी जे नाही ना, घर जे भेटी करतात त्यांना धडा शिकवा। नाही, ते काय बोलतात मी वारंवार सांगितलं की एका विषयावर फोकस न करता अमरावतीच्या विषयावर तुम्ही फोकस केलं पाहिजे। आज अमरावतीच्या विकासाचं एक विजन तयार होते आहे, त्यावर काही सूचना आपण देण्याची माझी विनंती आहे। मी वारंवार सांगतोय, कुठल्याही वरिष्ठ, कनिष्ठ, मध्यम कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिकडे उभा आहे त्याच्या विरुद्ध कुठलाही प्रचार करू नये। त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता तन मन धनाने मदत केली पाहिजे। शेवटी कमळ आहे आणि कमळाविरुद्ध केलेला प्रचार हा कधीही कुणाला मान्य होत नाही। किती मोठा व्यक्ती असेल, देशातला, राज्यातला, ग्रामीणमधला, शहरामधला, तो कधीही कमळाच्या विरुद्ध प्रचार केलेला कुणालाही मान्य नाही, ते मान्य होतही नाही। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवा स्वाभिमानी वेगळे वेगळे लढत आहे। जर भारतीय जनता पार्टी जर पूर्ण बहुमतामध्ये निघाली तर महानगरपालिकेमध्ये पुन्हा युती करणार नाही। आता बघा, शेवटी जनतेला आम्ही 100% मॅन्डेट मागतोय आणि 100% मॅन्डेट मिळेल अशी अपेक्षा आहे। शेवटी निवडणुका झाल्यानंतर काय स्थिती बनेल हे असतं आपल्या हातात नाही। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आम्ही मित्र पक्षात लढतोय, तर मित्र पक्षाची शेवटी काय असतं की जर 1-2 कमी केलं, 5 कमी केलं तर मित्र पक्षालाच मागतो। काँग्रेसला थोडी मागणार आहे, एमआयएमला थोडी मागणार आहे। एमआयएमला मागणार नाही, काँग्रेसलाही मागणार नाही। मागू तर कोणाचा हात जर पुढे घेऊ तर मित्र पक्षाचाच करतो आपण। पण
मला वाटतं अमरावतीमध्ये अशी स्थिती येणार नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येऊ. बावनकुळे साहेब, तुमच्याकडे भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणाच्या या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा प्रचार तक्रार आलेली आहे काय, आणि आली असेल तर त्याच्या भूमिका काय आहे पक्षाची? नाही, एक आहे की पहिल्यांदा आम्ही जेव्हा त्यांच्याशी बसलो रवी राणाशी, तेव्हा काही जागेवर महायुती करावी असा विचार झाला. त्यामध्ये 7 सीट त्यांना सोडलेल्या होत्या. आधी 9चा विचार झाला, मग 7 मध्ये आम्ही फायनल झाल्या. मग आम्ही 3 सीट वाढवून देण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी तेवढ्याच लढाव्या, इतर लढू नये असाही विचार झाला. पण आम्ही 9, त्यांनी जर 30-35 टाकले असतील तर ते काही मान्य नाही. त्यामुळे 9 तर आम्ही सोडल्याच आहे, 7 तर आम्ही सोडल्याच आहे. 7 वर तर आम्ही काही विरोधात बोलतच नाहीये. पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहे त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. कारण त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली. नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता. आम्ही तशा जागाही सोडलेल्या आहेत. त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही. पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे विरुद्ध उमेदवार टाकले आहे. तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती. शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही. पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे एकत्र परिवार आहेत. त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे असल्यामुळं मी सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून. शेवटी भाजपाचे नेते त्या परिवारात राहतात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी म्हणजे नवनीत राणाशी आम्ही बोललो, रवी राणाशी बोललो. त्यांना विनंती केली की यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलकरता आपण मदत करा. शेवटी या जिल्ह्याचा पालकमंत्री माझी जबाबदारी आहे की मित्रपक्षांना मदत मागणे, मित्रपक्षाची युती टिकवणे. आम्ही शिवसेनेशी चर्चा केली, शिवसेनेची रात्रभर बसलो, नाही झाली युती शिवसेनेची. त्यांनी त्या ठिकाणी वेगळे लढवले. नवनीत राणालाही वाटलं की म्हणजे रवी राणालाही वाटलं की आम्ही 7 दिलेल्या जागा पर्याप्त नाही आहे. बडनेरा मतदारसंघाच्या सर्व 40 त्यांना पाहिजे. शेवटी प्रत्येकाला घोडा मैदान समोर आहे. आता त्यांना 40 पाहिजे तर 40 देऊ शकत नाही. त्यांना 20 पाहिजे किमान, त्याही 20 देऊ शकलो नाही. भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांना 7 देऊ शकलो. 7 मध्ये आम्ही इमानदारीने कुठलेही कॅन्डिडेट दिले नाही. त्यांनी त्याच्याविरुद्ध कॅन्डिडेट टाकले. त्यांना जास्त कॅन्डिडेट पाहिजे होते. मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे. आता या विषयात आम्हाला पळायचं नाही. पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडली. मी नवनीत राणाजीकडेही गेलो, रवी राणाजीकडेही गेलो. मी शिवसेनेच्या नेत्याशी खूप वेळ चर्चा केली नागपूरमध्ये. माननीय आपले जगदीशभाऊ गुप्ताजी आणि सर्वच आम्ही नागपूरमध्ये 2-3 तास बसलो. त्यांच्याशी चर्चा केली. शेवटी महायुती चर्चा करावी लागतं. त्यामुळं आम्ही सर्वांशी बोलूनही काही महायुती झाली नाही. आता आमच्यासमोर एकच टार्गेट आहे. भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता कमळावर उभा आहे त्याला 100% ताकद देऊन निवडून आणणे हाच अजेंडा आता आमचा आहे. सर, अमरावती शहराचा पश्चिम जो भाग आहे त्या भागामध्ये गेल्या 20 वर्षापासून अकोले वळण रस्ता हा 20 वर्षापासून पेंडिंग आहे. लाखो करोडो रुपये, अब्ज रुपये तिथे लागून गेले सरकारचे आणि आजही तो सुरू झालेला नाही, अपलोड पडलेला आहे. त्या विषयावर आपल्या या पुढे वचननामा नाही, मी सर्वच वाचून दाखवलं नाही आहे. वचननामा फार मोठा आहे. नाही आहे, परंतु तो 20 वर्षापासून पेंडिंग पडलेला आहे. बरं, मी सरकारने जो विचार झालेला आहे त्यापूर्वी पण काही काम झालेलं आहे. मी या मुंबईच्या मार्चच्या बजेटमध्ये त्याचा विचार करेन. ज्या विषयावर ऑलरेडी काही निर्णय झाले आहेत त्यामुळे त्या विषयाचा आम्ही अंतर्भूत केले नाही. पहिला, सीसीटीव्ही सर्व्हिलन्सचा ऑलरेडी प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेला आहे. 110 कोटीची मागणी आम्ही केलेली आहे. मार्चच्या बजेटमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते ऑलरेडी प्रपोज आहे, त्यामुळे आम्ही त्यात घेतलं नाही. नंबर 1. नंबर 2, उडानपुलाची बैठक ऑलरेडी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे झाली. त्यामध्ये महारेलची करार झाला. त्यामुळं त्या ठिकाणी इथे टाकण्याची गरज नव्हती. नंबर 3, जर आता वाटतं तर आम्ही ॲडिशन करून टाकू, काय अडचण नाही. पण तिसरं, जे आपण म्हटलं की इकडं हलणार आहे, तिकडं हलणार आहे, तिकडं हलणार आहे,
सध्या कुठला असा प्रस्ताव नाही आहे. सध्या फक्त जो उड्डाणपूल आहे त्यालाच चांगल्या पद्धतीने महारेलने डिझाईन केलेला आहे. त्या डिझाईनला आम्ही समोर जातो आहे. सर, आजही अमरावतीमध्ये पाणी जे आहे, पाणी 2 दिवस आड येते. पाण्याची मोठी समस्या अमरावतीमध्ये आहे. 60% काम पूर्ण झालं आहे. 40% काम पुढच्या 6 महिन्यात पूर्ण करून नवीन पाण्याची योजना 24/7 पाण्याची योजना आपण करतोय. तर अमरनाथमध्ये तुम्ही तुमच्या पक्षातून युती झालेली आहे हा? अमरनाथमध्ये बघा, अंबरनाथमध्ये आणि अकोटमध्ये तिथे लोकल आघाडी करण्याच्या चक्करमध्ये काही काँग्रेससोबत, इकडे MIM सोबत आम्ही कडक सूचना दिल्या आहेत. संध्याकाळपर्यंत सारे गट रद्द होतील, सारे गटाचे रजिस्ट्रेशन रद्द होतील आणि जे काही तिथे लोकल आघाडी करण्याच्या चक्करमध्ये ते केलेलं आहे ते आता आम्ही रद्द करायला आमच्या प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींनी सूचना दिल्या आहेत. मध्यंतरी आपण ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांच्या घरी गेला होता. तिथे काही कार्यकर्ते तुम्ही होते. ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे उभा भेटून गेला होता. मागच्या आठवड्यात सुद्धा होते तिथे. त्यावेळेस काही कार्यकर्त्यांनी असा आरोप लावला, नोट करप्शन अँड लेदर करप्शन, तिकीट वाटपामध्ये. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो, आमचा कोर ग्रुप निपक्षपणे सर्वेच्या आधारावर प्रत्येक तिकीट वाटप केली आहे. कोणीही अशा चुकीच्या अफवा तयार करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करता आहे. प्रशांत देशपांडेजींना तिकीट द्यायला पाहिजे होती का? तर द्यायला पाहिजे होती, कारण ते चांगले कार्यकर्ते, उत्तम कार्यकर्ते, अतिउत्तम कार्यकर्ते आहेत. परंतु काही समीकरणं वेळेवर असे होतात की त्यात काही वेळा चांगला कार्यकर्ताही थांबून जातो. मी 5 वर्ष थांबलो 2019मध्ये. त्यामुळं असे दिवस येतात की एखाद्यावर थांबतं. पण प्रशांत देशपांडेचा योग्य विचार योग्य ठिकाणी भारतीय जनता पार्टी करता आहे. सर, मागील निवडणुकीत 45 जागा निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत किती भाजपच्या जागा निवडून विश्वास वाटतो? मला असं वाटतं की अमरावतीची जनता सुजाण आहे. तुम्ही आमचं म्हणणं योग्य पद्धतीने घरोघरी पाठवाल तुम्हाला किती जागा? आणि मला असं वाटतं की 51% मतं घेऊन चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून येऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे. महायुतीसोबत युती कायम आहे का? युवा स्वाभिमानसोबत युती कायम आहे का? जिथे भारतीय जनता पार्टीचं कमळ लढतं आहे तिथे 100% कमळ निवडून आणणे आमची जबाबदारी आहे. सर, महापौर पदाला चेहरा कोण आहे प्रश्न? महापौर पदाकरता एकदा तुम्हाला सुचवा लागेल किंवा आरक्षणाची वाट पाहावं लागेल. आरक्षण आल्यावर काय पत्र दिलं होतं त्याच्यात ते 3ही उमेदवार कमळावर लढणार आहेत. आज पत्र जाणार आहे ही प्रेस झाल्यावर आणि कमळावर लढणार आहेत. भरपूर योजना सुरू आहेत आणि मनपाच्या हद्दीमध्ये रमाई आवाज योजना सुरू आहे. पावसाळ्यामुळे तोटे आहेत, एक टप्पा मिळाला, दुसरा टप्पा मिळाला नाही. निवडणूक होत आहेत, अनेक लाभार्थी नाराज आहे, मतदान करणार नाही, हे विषय आहे. मी त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांची मनधरणी करून त्यांना जो काहीतरी असुरक्षता निर्माण झाली आहे ते मी दूर करणार आहे. हा, आज सकाळी हर्षवर्धन साहेबांनी यावर टक्केवारी साहेबांना चक्काभूम म्हटलं, त्याच्याबद्दल तुमचं नाही. हर्षवर्धन सपकाळांना अमरावतीच्या आणि नागपूरच्या दोनही मनोरुग्णालयात ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्यात आणि त्यांच्या गावातच हरतात, त्यांना काही पत नाही. हर्षवर्धन सपकाळ हे सूर्यावर एक दिवा जो असा असतो तसा चुकण्याचा प्रयत्न करतात. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन सपकाळची काँग्रेस हे सिंगल डिजिटवर आली, अत्यंत किंचित होत चालली. महानगरपालिकेला कुठंच काँग्रेस दिसणार नाही, फारच किंचित दिसणार आहे. आणि त्यामुळं राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाचवण्याकरता मी ऐकलं आहे त्यांचं पद जाणार आहे. नगराध्यक्षाच्या निवडणुकीला त्यांचा काही परफॉर्मन्स चांगला नाही आणि त्यामुळं त्यांचं पद जाणार असं मला कळलं. राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाचवण्याकरता ते देवेंद्रजीवर टीका टिप्पणी करून ते व्हिडिओ ते राहुल गांधीला पाठवतात. तर राहुल गांधी तेवढी शाबासकी देतात म्हणून ते असे बोलतात. खरं तर देवेंद्र फडणवीसावर बोलण्याची लायकी
हर्षवर्धन सपकाळची नाही. आणि यानंतर जास्त जर बोलले तर भारतीय जनता पार्टीचा त्या जिल्ह्यातला कार्यकर्ता ज्या जिल्ह्यात ते बोलतात त्याची याबद्दलची दखल घेणार आहे, पक्ष दखल घेणार आहे. त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं का बावनकुळे साहेबांनी सांगितलं म्हणे का मला धडा शिकवा, म्हणून त्यांनी ते उत्तर दिलं का टका म्हटलं तुम्हाला म्हणजे अमरावतीचे पालकमंत्री हे टक्का भाऊ आहे असे त्यांनी आज म्हणजे टक्का म्हणजे टक्केवारी. देवा भाऊ म्हणे घेवा भाऊ आहे आणि चंद्रशेखर भाऊ म्हणे टक्का भाऊ आहे. या राज्यामध्ये अजून तरी कुठला कॉन्ट्रॅक्टर, अजून तरी कुठला अधिकारी किंवा कुठला व्यक्ती चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीस यावर टक्केवारीचा आरोप करू शकतो. बरं, एक छोटासा प्रश्न आहे सर. माझे मित्र बोलले जो रस्त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे, थोडासा अडचण आहे, ते प्रत्येक प्रभागात आहे. नाही, याचा एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करतोय आम्ही आणि त्याच्यामध्ये घेतोय.